पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर रेमल नावाचं चक्रीवादळ धडकल्यानं तिथल्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये एकच धांदल उडाली आहे. रेमल चक्रीवादळामुळे आतापर्यंत 36 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. रेमल चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा मिझोराम राज्याला बसलाय. मिझोराममध्येच 29 जणांचा बळी गेलाय, तर अनेक जण जखमी देखील झालेत. दरम्यान मदत पथकांनी आतापर्यंत 27 जणांचे मृतदेह बाहेर काढलेत. रेमलचा फटका बसलेल्या ठिकाणी मृतदेहांचा शोध सुरू असून बचावकार्य सुरू असल्यानं मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. रेमल चक्रीवादळाचा तडाखा बसण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झालंय. यासह वीज आणि इंटरनेट सेवाही ठप्प झाली आहे. पश्चिम बंगाल किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडल्यानं बरीच घरं उद्ध्वस्त झालीत. यासह वीज वाहिन्या तुटल्यानं शेकडो लोकांना मदत छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागतोय. रेमल चक्रीवादळानं सर्वाधिक नुकसान झालेलं मिझोराम हे राज्य आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.